खरं. अनयजी, आताच सरांनी उल्लेख केला की अमेरिका असेल, रशिया असेल, फ्रान्स असेल, इस्रायल असेल आणि पाकिस्तानचा मित्र म्हणवला जातो असं चीनसुद्धा असेल. तर अशा प्रमुख राष्ट्रांचा दृष्टिकोन आता काहीसा भारताकडे झुकताना आपल्याला दिसतोय का? याचं आपण काय विश्लेषण कराल? निश्चितच म्हणजे आता यातल्या प्रत्येक देशाचं शेवटी एक लक्षात घेतलं पाहिजे, की प्रत्येक देश आपल्याला त्यांच्या स्वतःच्या राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणाची आखणी करतो आणि त्यामुळे अमेरिका अमेरिकेच्या हिताच्या दृष्टीने, इस्रायल इस्रायलच्या दृष्टीने आणि चीन चीनच्या दृष्टीने विचार करतो. पण आज भारत आणि पाकिस्तान जे पूर्वी हायफनेशन होतं म्हणजे दोन्ही एकाच कॅटेगरीतली एकाच समान असलेले अशी जी एक परिस्थिती होती, ती आता उरली नाहीये. सुरुवात चीनपासून करूया कारण चीन आणि पाकिस्तान यांची जी काही असीमित मैत्री आहे ती काही चीन तोडणार नाहीये. पण दुसरीकडे चीनला हेही माहिती आहे की भारताचा चीनशी व्यापार आहे हा दर वर्षाला 100 अब्ज डॉलरच्या वरती आणि त्यातली बरीचशी चीनची निर्यात आहे आणि त्यामुळे चीनला हा व्यापारही महत्वाचा आहे. चीनला जेव्हा विचारलं गेलं, जेव्हा तुमची विमानं याच्यामध्ये वापरली गेली का? ती वापरली जात आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे किंवा त्यांची क्षेपणास्त्र वापरली जात आहेत का? पण त्याच्यावर चीनचं जे उत्तर आहे त्याच्यातनं स्पष्ट होतं की चीन याच्यामध्ये फारसा भारताला दुखावू इच्छित नाहीये. समतोल नाहीये, पण तरी तो साधण्याचा एक प्रयत्न चीन याच्यामध्ये थोडासा करताना दिसतोय. इस्रायल सारखा देश आहे की जो कायम भारताच्या बाजूला उभा राहिलेला होता. मग 1962चं युद्ध असो, 71चं युद्ध असो, जेव्हा संबंध नव्हते तेव्हा इस्रायल भारताच्या बाजूला होता. आता तर मला असं वाटतं की भारत इस्रायल सहकार्यातनं बरेच जी शस्त्रास्त्र, आधुनिक शस्त्रास्त्रांचा आपण वापर करतोय तो त्याची प्रचिती आली. भारत आणि अमेरिका यांचे संबंध गेल्या काही वर्षात अतिशय वेगाने सुधारलेले आहेत. पण आता अमेरिका आंतरिक गर्तेत आहे आणि त्यामुळे जर तुम्ही काल अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स यांची प्रतिक्रिया एका टीव्ही इंटरव्ह्यू मध्ये ऐकली असेल, तर त्यांचं असं म्हणणं आहे की अमेरिका काही पाकिस्तान युद्धाच्या मध्ये पडू इच्छित नाही. कारण तो काही आमचा प्रश्न नाही. पण दुसरीकडे अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो असतील, जे सातत्याने आपले परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर जयशंकर यांच्या संपर्कात आहेत. आणि मला असं वाटतं अमेरिकेचं बारीक लक्ष आहे. अमेरिका आत्ता याच्यात पडू इच्छित नाही. रशियानेही या सगळ्या याच्यामध्ये भारताच्या बाजूने खंबीर भूमिका घेतलेली आहे. खरं तर भारत अमेरिका संबंध सुधारत असताना त्याचा परिणाम भारत रशिया संबंधांवर होतो की काय अशी थोडीशी काळजी होती. पण रशियाची आत्ताची भूमिका बघता आणि मला असं त्यामुळे वाटतंय की एकूण जरी वेगवेगळ्या देशांनी त्यांच्या त्यांच्या हिताच्या दृष्टीने भूमिका घेतली असली, तरी कोणीही देश भारतावर आपली भूमिका लादू शकत नाही. भारत आपल्या राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने, आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने जे काही आवश्यक आहे ते करायला समर्थ आहे आणि भारत ते करणार. खरं आहे. आणि मला वाटतं अजून काही तासांनी आता वॉशिंग्टनमध्ये IMFची मीटिंग होणार आहे आणि या मीटिंगमध्ये भारताची अशी आग्रही मागणी असणार आहे की आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं कुठलंही नवीन कर्ज हे पाकिस्तानला दिलं जाऊ नये. त्या दृष्टीने काय सांगायला नाही? निश्चितच हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे कारण गेल्याच वर्षीच्या सुरुवातीला अशी परिस्थिती होती की पाकिस्तान पुन्हा एकदा म्हणजे तो आतापर्यंत 22 का 23 वेळेला पण दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होता आणि अशा वेळेला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला एक 7 अब्ज डॉलर कर्जाचा एक कार्यक्रम मंजूर केला होता. या कर्जामुळे म्हणजे आतापर्यंत गेल्या वर्षी पाकिस्तानची परिस्थिती अशी होती की महागाईचा दर 38% ते 40% पोहोचला होता. पाकिस्तानमध्ये परकीय चलनाची गंगाजळी जवळपास नव्हती. जेवढा सरकारचा जो काही उत्पन्न महसूल आहे तो सगळ्याच्या सगळा कर्जाचे हप्ते फेडण्यात जात होता आणि अशा वेळेला IMFने त्यांना 7 अब्ज डॉलर जो एका रकमेने एक साधारणतः 1 अब्ज डॉलर ऑलरेडी दिले गेलेले आहेत आणि आज जी बैठक आहे त्याच्यात काहीतरी 1.3 अब्ज डॉलरचा हप्ता देण्याचा विषय आहे आणि त्याला भारताने विरोध केलेला आहे आणि भारताचं म्हणणं आहे की पाकिस्तान यातला काही पैसा दहशतवादासाठी वापरू शकेल आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचं कर्ज पाकिस्तानला देऊ नये. हा जर कर्जाचा हप्ता पाकिस्तानला मिळाला नाही तर पाकिस्तानची आर्थिक व्यवस्था पुन्हा बिकट होईल. पाकिस्तानची दीर्घकाळ युद्ध लढण्याची आर्थिक स्थिती नाहीये आणि त्यामुळे भारत त्याची आर्थिक कोंडी करण्याचा शक्यतो सर्व प्रयत्न करत आहे. खरं आहे. आणि